गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुम् अहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। भगवान परमात्म्याच्या अपार अनुकंपेने अर्जुनाला झालेलं जे विश्वरूप दर्शन आहे, त्या विश्वरूप दर्शनाचा सोहळा अर्जुनाने भोगला। त्यामध्ये त्याच्या अंतःकरणात भय आणि आश्चर्य, अद्भुत आणि त्या ठिकाणी आनंद पण त्याला झालेला आहे आणि भयाची भावना पण निर्माण झालेली आहे। अशा स्थितीत अर्जुनाचं भय उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेलं आणि त्या ठिकाणी ह्या विश्वरूप दर्शनापासून होणाऱ्या आनंदावर भयाने मात केली। त्यावेळेला अर्जुनाला असं वाटायला लागलं की हे विश्वरूप दर्शन भगवंताने आता सावरून घ्यावं, आटोपून घ्यावं आणि आपल्याला मूळचं जे स्वरूप आहे त्याचं चतुर्भुज स्वरूप आपल्या समोर नित्य आपण आपल्या नेत्रांनी चर्मचक्षुनी जे अवलोकन करत होतो त्याच्यापेक्षा ह्या दिव्य दृष्टी देऊनही ह्या विश्वरूपापासून आपल्याला भीती निर्माण होत आहे। म्हणून तो भगवंताला बोलत आहे, भगवंताला वर्णन करून सांगत आहे की मला ज्या रूपाला पाहण्याची इच्छा आहे ते विश्वरूप आता नको आहे, मला पाहण्याची ज्या स्वरूपात तुला पाहण्याची इच्छा आहे त्या स्वरूपाचं वर्णन या श्लोकामध्ये करून करतो। किरीटिनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। अहं किरीटिनं गदिनं चक्रहस्तं त्वां तथा एव द्रष्टुम इच्छामि सहस्रबाहो विश्वमूर्ते तेन एव चतुर्भुज रूपेण भव। अर्जुन म्हणतो अहम मी किरीटिनं गदिनं चक्रहस्तं। किरीटिनं म्हणजे ज्यांनी किरीट म्हणजे मुकुटावर आपलं मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे असा, गदिनं तर गदेने युक्त म्हणजे ज्याने हातात गदा धारण केलेली आहे असा, चक्रहस्तं ज्याच्या हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे आणि गदा धारण केलेली आहे अशा, त्वाम अशा तुला, तथा एव तसंच म्हणजे पूर्वी जसा पाहत होतो त्याचप्रमाणे द्रष्टुम इच्छामी मी तुला पाहण्याची इच्छा करतो। सहस्रबाहो ज्याला 1000 हात आहेत, सहस्र हात बाहू आहेत अशा, विश्वमूर्ते सर्व विश्व ही ज्याची मूर्ती किंवा स्वरूप आहे अशा, हे देव अशा हे देवा, तेन एव चतुर्भुजेन रूपेण त्याच, तेन एव त्याच चतुर्भुजेन रूपेण चतुर्भुज रूपाने किंवा चतुर्भुज रूपामध्ये भव तू प्रगट हो। अहम किरीटिनं गदिनं चक्रहस्तं त्वाम मी या ठिकाणी किरीट म्हणजे मस्तकावर मुकुट धारण केलेल्या, चक्रहस्तं हातात चक्र धारण केलेल्या, गदा धारण केलेल्या अशा तुला मी त्वाम द्रष्टुम इच्छामी तुला मी पाहू इच्छितो। म्हणून हे सहस्रबाहो विश्वमूर्ते हजारो हात असणाऱ्या आणि विश्व हे ज्याचं स्वरूप आहे अशा त्वाम अशा हे भगवान परमात्मा चतुर्भुज रूपेण भव तू चतुर्भुज रूपाने पुन्हा प्रकट हो असं सांगतो। भाष्य किरीटिनं इति किरीटिनं किरीटवंतं तथा गदिनं गदावंतं
चक्रहस्तम इच्छामि त्वां प्रार्थये त्वां द्रष्टुम अहम तथैव पूर्ववत इत्यर्थः। यतः एवं तस्मात् तेनैव रूपेण वसुदेवपुत्ररूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो वार्तमानिकेन विश्वरूपेण भव। विश्वमूर्ते उपसंहृत्य विश्वरूपम तेनैव रूपेण भव इत्यर्थः। किरीटिनम किरीटवंतम म्हणजे ज्यांनी किरीटाने युक्त किरीट धारण केलेला, तथा गदिनम नाम गदावंतम त्याप्रमाणे गदिनम म्हणजे गदेने युक्त असणाऱ्या गदा धारण केलेल्या, चक्रहस्तम ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, अशा त्वाम इच्छामी अशा तुझ्यापासून मी इच्छा करतो, नाम त्वाम प्रार्थये त्यासाठी मी तुला प्रार्थना करतो। द्रष्टू कशासाठी तर त्वाम द्रष्टुम तथा एव अहम त्वाम द्रष्टुम पूर्वी जसा होता त्याचप्रमाणे तुला पाहण्यासाठी पूर्ववत पूर्वीप्रमाणे। यतः एवं ज्या अर्थी अशी स्थिती आहे म्हणून तस्मात तेनैव रूपेण त्याच रूपाने नाम वसुदेव पुत्र रूपेण वसुदेवाचा जो पुत्र श्रीकृष्ण परमात्मा तू त्या रूपाने चतुर्भुजेन चतुर्भुज रूपाने सहस्रबाहो वार्तमनिकेन विश्वरूपेण आता तू वर्तमान कालात विश्वरूपाच्या स्वरूपात जसा सहस्रबाहो हजारो हात धारण केलेले आहेत, तर असा तू आता मी तुला पाहण्याची जी इच्छा करतो त्या स्वरूपात भव विश्वमूर्ते। तू जरी संपूर्ण विश्वरूपाच्या स्वरूपात मला दिसत असेल, परंतु तू आता सहस्रबाहू न होता पूर्ववत पूर्वीप्रमाणे तू हो, तेनैव रूपेण भव त्याच रूपाने म्हणजे किरीटिनम गदिनम चक्रहस्तम याच रूपाने तू हो म्हणजे प्रकट हो, म्हणजे ते स्वरूप मला दाखव अशा प्रकारची मी इच्छा करतो, नाम त्याची प्रार्थना करतो असं भाष्यकारांनी सांगितलं। आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, कैसे निलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनीळा। काल आपण पाहिलं की आगा जीवीचे जाणतया सकळ विश्व वसवितेया प्रसन्न होई पूजितया देवांच्या देवा। अर्जुनाच्या मनामध्ये आहे की हे विश्वरूपाचा परमात्म्याने उपसंहार करावा आणि त्याला आपलं चतुर्भुज रूप पाहायला मिळावं, म्हणून ही अर्जुनाने विनंती केलेली आहे अदृष्टपूर्वम ऋषितोष्मी दृष्ट्वा या श्लोकामध्ये। परंतु अर्जुन म्हणतो की हे मी सांगण्याची गरज नाही, खरं तर काय आहे की जीवीचे जाणतया प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे हे तू जाणतच आहे। न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे परिहे अनावर आवरिता आवडी अवसान ते घडी पुरो एकी देत नाही। या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, तुम्ही प्रत्येकाच्या जीवामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये काय आहे हे सर्व तुम्ही जाणतच आहात। सकळ विश्व वसविते आणि संपूर्ण जगाला वसविणारे म्हणजे ह्या जगाला सत्ता स्फूर्ती प्रदान करणारे असे आपण आहात। म्हणून पुन्हा देवांच्या पूजितया देवा सगळ्या देवांना जे पूज्य आहेत किंवा सगळे देव ज्याची आराधना करतात असा देवांचाही देव असणाऱ्या हे श्रीकृष्ण परमात्मन माझी फक्त इच्छा आहे प्रसन्न होई, तू माझ्यावर प्रसन्न हो। आणि प्रसन्न होऊन काय पाहिजे तर ते आता या ओळीमध्ये सांगतात, कैसे निलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनीळा। आपल्याला माहिती आहे की ज्ञानोबरायांच्या गाथेमध्ये जे अभंग आहे एक प्रकरण आहे निळ्याचे अभंग म्हणून, काय पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई हो। तर असं सांगतात संत
की परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन परमात्मा हा नीलकमलासारखा आहे, किंवा दुसरं वर्णन केलेलं आहे आकाशासारखा परमात्म्याचा निळा रंग आहे, नीलोत्पल म्हणजे नीळकमलासारखा परमात्म्याचा रंग आहे. नंतर इंद्रनीळ नावाचा जो मणी आहे विविध रंगाने युक्त असा, त्याचाही पण मुख्य वर्ण निळा आहे. तेव्हा भगवंताच्या तेजाला किंवा स्वरूपाचं वर्णन करताना इंद्रनील मण्याची किंवा आकाशाची किंवा नीलकमलाची उपमा दिली जाते. तर त्या संबंधाने माऊली सांगतात की हा नीलकमलाची उपमा परमात्म्याला देता येत नाही, आकाशाची उपमा देता येत नाही. देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळोनिया नामा तुझ्यावरूनही टाकिलो, अशा प्रकारचं सांगतात. आणि तीच गोष्ट या ठिकाणी माऊली सांगतात की परमात्म्याचं वर्णन करता येत नाही, पण जर करायचंच झालं तर त्या सगुण स्वरूपाचं वर्णन असं आहे की ते निलोत्पला ते रावित. त्या जे नीलकमल नावाचं आहे ना त्याची उपमा द्यायची नाही. नीलकमलाला जो निळपणा मिळालेला आहे तो निळकमला तो कोणा दिलेला आहे, माझ्या इष्टाचं तो जो वर्ण आहे त्या वर्णाने नीलकमलाला नीलत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून निलोत्पला ते रावित, नीलकमलापेक्षाही ते काय आहे रावित म्हणजे त्यालाही उणे पण आणणारं, त्याच्याही पेक्षा सरस असणारा. कारण मूलभूत परमात्म्याचा जो नीलवर्ण आहे तोच या ठिकाणी आभाषिक रूपाने नीळकमळामध्ये आलेला आहे. म्हणून जर नीलकमळाची त्याला उपमा द्यायची झाली तर त्यालाही तो रावित म्हणजे त्यालाही तो उणीव आणणारा असा आहे, त्याच्यापेक्षा सरस आहे. त्या एक नीळकमळ म्हणजे परमात्म्याच्या मूळ असणाऱ्या नीलवर्णाचा तो एक मासला किंवा नमुना आहे. म्हणून म्हणतात की नीलकमला निलोत्पला ते उत्पल म्हणजे कमळ, निळ्या कमळाला देखील त्या ठिकाणी तो रंग आकाशाही रंगू लावित. नीलकमलाला म्हणजे उणीव आणतो आणि आकाशाचा जो रंग आहे परमात्मा आकाशासारखा आहे, आकाशासारखा नीलवर्ण आहे असं नाही, तर आकाशाही रंगू लावित, आकाशालाही जो रंग प्राप्त करून देतो. तेनैव रूपे काय तेजाची ओज दावित इंद्रनिळा. पुढे तेजाची ओज म्हणजे व तेज कसं असावं तर ते तेजाचा जो ओज किंवा शोभा, इंद्रमणी हा अत्यंत तेजाने संपन्न आहे, परंतु त्यालासुद्धा त्या तेजाचा प्रकार कसा आहे हे इंद्रनिळा दावित. इंद्रनील नावाच्या मण्याला म्हणजे इंद्रनील मण्याला जो काही शोभिवंतपणा आलेला आहे, जे तेज किंवा क्रांती प्राप्त झालेली आहे त्याचंही मूळ जो तू आहेस. जैसा परिमळ जाहला मर्गजा, का आनंदाशी निघाली या भुजा, ज्याचे दानोवरी मकरध्वजा, जोडली बरव. म्हणतात जैसा ज्याप्रमाणे मरगजा परिमळ झाला. मरगज म्हणजे पाचू किंवा मरकत नावाचा मणी आहे, आणि त्या मरगजा म्हणजे त्या मरकत मण्याला किंवा पाचू नावाच्या मण्याला काय परिमळ झाला म्हणजे सुगंध प्राप्त झाला. म्हणजे आता तो शोभायमान आहे, दिसण्याला त्याचं रूप अत्यंत आकर्षक आहे, परंतु त्याला शोभा त्याच्या ठिकाणी तेज जरी असलं तरी सुगंध नाही. परंतु जर वर्णनच करायचं झालं निर्माण्याचं त्याची उपमा द्यायची झाली तर तो जो मरकत नावाचा मणी आहे त्याला जणू काही सुगंध आलेला आहे, त्याला सुगंध प्राप्त झाला. आनंदाशी निघाली या भुजा म्हणजे मुळाचाच आनंद आहे, परंतु त्या आनंदाला जसे हात फुटावेत किंवा बाहू निर्माण व्हावेत. ज्याचे जाणूवरी मकरध्वजा, जोडली मरगज. आपण म्हणतो ना दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतण्या, तो नाथ महाराजांच्या संबंधाने. दुसरा एक ह्याच्या असं वर्णन करतात की हा मनुष्य जो आहे किंवा मदनासारखा सुंदर आहे. म्हणजे मदन हा सर्वात राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. तुकोबारायांनी असं वर्णन केलं. हा मदनात मूर्तिमंत मदन म्हणजे हा परमात्मा आहे असं त्याचं वर्णन केलं. पण या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की तसं पण नाही. त्या
परमात्मा हा मदनाप्रमाणे त्या मकरध्वजाप्रमाणे सुंदर आहे हे वर्णन जे आहे तर हे अपुरं पडतं. म्हणतात की तो जो मदन आहे त्या मदनाला ज्याचे जाणूवरी म्हणजे जाणू म्हणजे गुडघा पण इथं उपलक्षणाने मांडी घ्यायची. या ठिकाणी जाणूवरी म्हणजे ज्याच्या मांडीवर जो म्हणजे कारण तो कोण आहे या मांडीवर त्या मदनाला खेळवलं. कारण काय सांगितलं जयाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाले वेडे मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. या ठिकाणी इंद्रचंद्राची उपमा तर जाऊ द्या पण तो मदन तो त्याच्या पोटाला आलेला आहे. ज्याच्या लक्ष्मी भुलोनी झाली वेडे लक्ष्मी त्याच्या पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली आणि हा मदन जो आहे तो त्याच्या पोटाला आला. म्हणजे बापुडा म्हणतात बिचारा मदन त्याच्या पोटाला आला. कारण का त्याचं सौंदर्य काहीच नाही. आपल्या सौंदर्याचं जगात कौतुक व्हावं म्हणून या ठिकाणी तो मदनसुद्धा त्याला सौंदर्य कशामुळं आलं तर भगवंताच्या पोटाला आला म्हणून ते म्हणतात की मदनाची ही उपमा देता येत नाही. आणि त्या मदनाला कशामुळं बरं म्हणजे शोभा प्राप्त झाली तर ज्याचे जाणीवरी ज्याच्या मांडीवर तो खेळला म्हणून. मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचेनी जया. भागवतामध्ये दशम स्कंधात जेव्हा भगवान परमात्म्याचं वर्णन करतात तेव्हा अशाच प्रकाराने व्यासाचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की परमात्मा जो आहे लोक काय म्हणतात की आज आम्ही पांडुरंगाचा ते मुकुटामुळं पांडुरंग कसा शोभला. आता त्याला आज घुंगडी होती ती नवरत्नाची घुंगडी दसऱ्याला घालतात त्याच्यामुळं तो शोभला. त्याच्यामुळं तो शोभला नाही त्या अलंकाराला शोभा परमात्म्यामुळं आली. असं माऊलींची ही एक साहित्यिक भाषेतली सर्वात मोठी गरुड भरारी असते. कोणती कमी नाही याच्यामध्ये. सर्वात मोठं हे माऊलीनं जेव्हा ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं तर सांगतात की 10व्या अध्यायामध्ये अंगाचेनी सुंदरपणे लेनियाशी लेनिया अंगची झाले लेणे. भगवंताचं अंग इतकं सुंदर आहे का त्या लेण्याला सौंदर्य कोणामुळं ज्याच्या अंगाने प्राप्त झालं. पुढं आळंकारिले कवन कवने हे निर्वचन. कोणी कोणाला अलंकाराने भगवंत शोभायला लागला की भगवंतामुळं अलंकार शोभायला लागले हे मनुष्याला निवाड करता येत नाही. ते याच्यासाठी वर्णन केलं की ज्ञानेश्वरी आणि गीता. लोक म्हणतात का गीता ही ज्ञानेश्वरीची काय आहे टीका आहे. परंतु म्हणतात की काय मूळ ग्रंथाच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता. मूळ संस्कृत ग्रंथ आहे त्याचं तुम्ही चिंतन केलं आणि नंतर पारभाष्याचंही टीकेसहित चिंतन केलं आणि त्याच्यानंतर वरी मराठी नीट पडता. परंतु मराठी काय पाहिजे मराठी नीट पाहिजे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकाराने बारकाईनं जर गंभीर असं अवलोकन केलं तर अभिप्राय मानलेया उचिता. आणि आपल्याला उचित म्हणजे त्यांना अभिप्रेत असणारा जो अभिप्राय आपल्याला जर चांगल्या प्रकाराने कळला तर कवनभूमी हे न चोजवे. तर याचे मूळ भूमिका कोणते गीतेवर ज्ञानेश्वरी झाली का ज्ञानेश्वरी पाहून भगवंतानी किंवा व्यासाचार्यांनी गीता हे की त्या ठिकाणी गीतेची रचना केली हे तुम्हाला कळणार नाही. कवनभूमी हे न चोजवे अशी माऊलींची सांगण्याची पद्धत आहे. बरोबर. याच्यावर कवनभूमी हे न चोजवे. तसं इथं म्हणतात की मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचेनी जया. त्या मस्तकी मुकुटा ते ठेवले. भगवंताच्या मस्तकावर मुकुट ठेवलेला आहे परंतु मस्तकावर मुकुट ठेवला आहे की मुकुट मस्तक झाले किंवा त्या मुकुटालाच मस्तक जे आहे तेच मुकुट झाले. म्हणजे काय ते मुकुट जो आहे तो भगवंताच्या मस्तकामुळं शोभलेला आहे. शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा अशा प्रकारचं आहे.
शृंगारा लेणे लाधले अंगाचेनी जया, किंवा जया अंगाचेनी, ज्याच्या अंगामुळं ज्याच्या शरीरामुळं ह्या शृंगाराला लेणे लाधले, जे अलंकार आहेत त्या अलंकारालाही अलंकार प्राप्त झाला. कशामुळं? तर ते अलंकार भगवंताच्या अंगावर गेले म्हणून. इंद्रधनुष्याचे आडणी माझी मेघ गगनरंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आपण वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दाविली खुन. भगवंताचे जे अलंकार सांगितले, शंख चक्र गदा, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, शंख चक्र गदा पद्म आयुधेश शोभत, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. इथं सांगतात इंद्रधनुष्याचे आडणी माझी मेघ गगनरंगणी. ते म्हणतात जसं गगनरंगणी म्हणजे आकाशाचं जे अंगण आहे, म्हणजे आकाशरूपी अंगणामध्ये इंद्रधनुष्याची आडणी माझी. इंद्रधनुष्य, त्या इंद्रधनुष्याची जे काही व्याप्ती आहे, त्या इंद्रधनुष्याच्या व्याप्तीमध्ये ज्याप्रमाणे मेघ म्हणजे ढग दिसावेत त्याप्रमाणे, म्हणजे इंद्रधनुष्य अनेक वर्णांनी, आपण म्हणतो ना तांबडा पिवळा हिरा निळा सगळ्यांनी युक्त असणारं ह्या आकाशगंगेतील जे धनुष्य आहे, त्या धनुष्यामध्ये जसा काळा एखादा भरून आलेला पाण्याने भरलेला मेघ दिसावा त्याच्यामध्ये, त्याप्रमाणे शारंग पाणी, शारंग नावाचं धनुष्य ज्याने हातात धारण केलेले आहे, अशा त्या शारंग पाणी त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्याला वैजयंतिया आवरिले. वैजयंती नावाची भगवंताच्या ठिकाणी जी माळा आहे, त्या वैजयंती माळेनं त्या ठिकाणी त्याला आवरिले म्हणजे आवरण केलं, म्हणजे त्याला झाकून टाकलं. म्हणजे भगवंताचं जे तेज आहे त्याच्यामध्ये ही जे आकाशगंगेसारखं असणारं विविध वर्णाने युक्त असणारं, त्याच्यामध्ये ही वैजयंती माळा जी आहे ती त्या वैजयंती माळेनं त्या परमात्म्याला आवरण केलेलं आहे. म्हणजे विविध रंगाने युक्त असणारी वैजयंती माळा. किंवा आता कवनी ते उदार गदा, आसुरा देत कैवल्यपदा, कैशे चक्रहण गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. त्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये ही जी आयुध आहेत भगवंताची, काय शंख चक्र गदा आणि पद्म हे कशासाठी धारण केले याचं वर्णन केलेलं आहे. की चक्रिय सुरुवाती नाही मला वाटतं, चक्रिय अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंख उद्बोधी निजबोधा, निजकमळे सदा निजभक्त पूजी, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने ही आयुध कशासाठी धारण केली तर चक्र धारण केलं तर माझ्या भक्ताच्या ठिकाणी असणारा जो अभिमान त्याचा चेंदा चक्काचूर करण्यासाठी भगवंताने चक्र धारण केलेलं आहे. शंख कशासाठी घेतलं, आपण ध्रुवाचं वर्णन केलं आहे माऊलींनी की नातरी मधुवनी ध्रुवाशी केले, तर जैसे कपोल शंखे शिवतले, तो वेदाचे मती ते ठेले, तो लागला बोलो. या ठिकाणी शंख फक्त त्याला काय 4 वर्षाच्या मुलाला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं, आता त्याची स्तुती काय करणार? स्तुती करायला त्याच्याजवळ काय शब्द आहे? तो काय शास्त्र शिकलेला आहे का? मग भगवंतानी फक्त आपल्या शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केल्याबरोबर त्या ध्रुवस्तुती आहे ना त्याच्यामध्ये लगेच तो म्हणायला लागला काय, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. आपल्या सगळ्या वेदांत परंपरेमध्ये जे लोक प्रातस्मरण करतात तर त्याच्यामध्ये हा श्लोक आहे, प्रत्येकाच्या म्हणण्यात हा श्लोक आहे. प्रातस्मरामी हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः. प्रातर्भजामि मनसा वचसाम वाच्यं, वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण, यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यं. प्रातस्मरामी आपलं काय आता कोणता श्लोक सांगितलं? प्रातस्मरामी हृदि संस्फुरद आत्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंगाहा. अशा प्रकारचं याच्यामध्ये संपूर्ण वेदांत जे आहे, वेदांताचं चिंतन ते एका श्लोकामध्ये आलेलं आहे. हे कशामुळं तर ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, वेदाची मतीचे ठेले ते लागला बोलो, असं त्याचा अधिकार आहे. याच्यासाठी भगवान शंख आपल्या ठिकाणी ठेवतात. दुसरं काय आहे, गदा. काय, मोह ममता छेदी गदा. आपल्या भगवत भक्तांच्या अंतकरणात जर काही मोह असेल, विपरीत भावना असेल किंवा अज्ञान असेल, वैचित्य, मोह वैचित्य, जर त्या ठिकाणी विपरीत भावना असेल, ममत्व असेल, तर त्याचा तो नाश करतो. आणि एका उजव्या हातामध्ये जे कमल केले तर काय, निज कमळे हातात भगवंतांनी कशासाठी ठेवलेले ते तर निज भक्त पूजी, भगवंत भक्तांची पूजा करण्यासाठी त्यांनी हे नीलकमल हातात धारण केलेलं आहे. तेच सांगतात की आता कवनी ते उदार गदा. त्या गदेला काय म्हणतात, उदार गदा. म्हणजे ती काय, मोह ममता छेदणारी देवाची गदा मोह ममतेचं छेदन करते, तिला काय म्हणतात, उदार. आणि त्याविषयी भगवान अत्यंत उदार आहेत. आसुरा देत कैवल्यपदा. आणि ती गदा काय करते, पुन्हा आसुर जे राक्षस आहेत त्यांना देखील कैवल्यपद म्हणजे मोक्षपदाची प्राप्ती करून देते, अशी ती गदा आहे. कैशे चक्रहन गोविंदा. आणि हे जे चक्र आहे तर ते चक्र भगवान जे सुदर्शन चक्राच्या द्वारा वास्तविक आहे सर्व ह्या जे असाधू लोक आहेत किंवा राक्षसादी आहेत त्यांचा पण नाश करतो. पण इथं म्हणतात ते सौम्य तेजे मिरवे. कारण चक्र काय करतं, चक्र अभिमानाचा करी चेंदा. या ठिकाणी ते भक्ताच्या अभिमानाचं नाशक आहे. आणि त्या बाबतीत वास्तविक ते उग्र तेजाने युक्त आहे, परंतु तिथं मात्र त्याचं उग्र तेज नाही, ते सौम्य तेजे मिरवे. आपल्या भक्तासाठी ते सौम्य तेजाने या ठिकाणी मिरवे म्हणजे शोभायमान होत आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, मनवनी आता तुम्ही तैसया व्हावे. देवा तुम्ही आता तसं व्हा, असं सांगतात. किंबहुना फार काय सांगू देवा, आता हे किती तुमच्या पुढं मी वर्णन करू हे सगळं. याचं सगळ्याचं तात्पर्य काय आहे, ते बाबांनी काल सांगितलं तसं, तुमच्या घरी ताक होतं का याच्यामध्ये, आणि गाय आहेत का, मग ताक होतं तर मला थोडं द्या. तर किंबहुना आता मी फार काय सांगू, माझं तात्पर्य एवढंच आहे, स्वामी ते देखावया उत्कंठित मी. असं तुझं जे चतुर्भुज स्वरूप आहे, शंख चक्र गदा पद्माने सहित वैजयंती माळेने ज्याला झाकून टाकलेलं आहे, म्हणजे अशा तुझ्या ह्या स्वरूपामध्ये पाहण्यासाठी ते देखावया मी उत्कंठित पा. मी अत्यंत उत्कट अभिलाषा किंवा मला इतकी उत्कंठा त्वरा झालेली आहे की कधी मी ते स्वरूप पाहिल. आणि म्हणून म्हणून आता तुम्ही काय करा, तैसया व्हावे, तसे व्हा, असं म्हणतात. तसं मला परत तसं दाखवा. स्वामी महाराजांकडं आश्रमात एक गायक आलं होतं, अजून आहेत ते मोठे गायक आहेत. तर ते गायक काय म्हटले की मी सर्व घरदार सोडून आलो, ते अजूनही एकदम विरक्त दशेत जगतात, काही त्यांना त्यांच्याजवळ कुठलाच संग्रह नाही. तर ते म्हणे मला असं एक रूप दाखवा. तर ते मला पांडुरंगाचं साक्षात दर्शन करण्याची इच्छा आहे. तर स्वामी महाराज म्हटले मग होईल तुम्हाला, पण म्हणे काय उपयोग, मी इतके वर्षानुवर्ष इथं राहतो, भगवंताचं सेवा करतो, मला काहीच नाही साक्षात्कार. चतुर्भुज रूपात आपलं पांडुरंगाचं मला दर्शन पाहिजे, चतुर्भुज रूपात नाही म्हणजे पांडुरंगाचं मला दर्शन पाहिजे. मग ते स्वामी महाराज म्हणले पर तुला इतकी घाई झाली, आत्ता पाहिजे का, म्हणे आत्ताच्या आत्ता देतो तुला दर्शन. स्वामी महाराजांनी लगेच पाय जोडले देवासारखे, कमरेवर हात ठेवले आणि लगेच त्याला म्हणले तू शांततेने आता मी सांगतो ते ऐक म्हणे, बघ म्हणे, आहे की नाही माझ्या हातामध्ये इकडं शंख आहे की नाही, इकडं कमल आहे की नाही, याच्यामध्ये मी डोळे झाकलेले आहे की नाही, मुकुट आहे की नाही माझ्या मस्तकावर, सगळं चांगलं पहा म्हणे, चांगलं पहा. ते लगेच म्हणे हो हो दिसलं मला म्हणे. आणि दिसलं आणि नंतर काही दिवस तेव्हा मला खूप आनंद झाला, आज माझं सार झालं. आणि नंतर काही काळ गेल्यावर 4-6 महिन्यांनी ते परत आले. ते म्हणे आता तसं दाखवा म्हणे. इथं म्हणतो ना अर्जुन म्हणतो तैसं यावं, मला तसं करा. ते म्हणे आता ते म्हणे आता तसं नाही करता येणार म्हणे, झालं आता एकदा झालं म्हणे, आता नाही. तेव्हा झालं होतं का नाही, हो म्हणे तेव्हा झालं होतं म्हणे, मग आता नाही म्हणे.
तर अर्जुन म्हणतो की तैसे या व्हावे, तसं व्हा, म्हणजे मला ह्या चतुर्भुज रूपामध्ये तुम्ही मला दर्शन द्या. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. म्हणजे अर्जुन कोणत्या कोणत्या युक्तीनं भगवंताच्या पोटात शिरून आपले मनोगत पूर्ण करतो. ते बरोबर असो का चुकीचे असो, त्या परमप्रेमास्पदाला ते पूर्णच करावे लागतात. विश्वरूप दाखवतो विश्वरूप, आटपून घे तर आटपून घे, चतुर्भुज रूप दाखव तर चतुर्भुज रूप. इतकं आपल्या इष्टाला श्रीगुरूला इतकं प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्याच्या आपल्या चुकीच्या इच्छासुद्धा पूर्ण करायच्या कशा, हे अर्जुन आपल्याला शिकवतो. की या ठिकाणी तो म्हणतो बोलण्याची पद्धत कशी, म्हणजे भाषेमध्ये काय आहे त्याला काय म्हणतात ना, काय स्वयंवर सांगायचे बोलामध्येच काय आहे, बातो में बातो में बातो में घी शक्कर की नाही, बातो में लात, सगळं काही शब्दात आहे. हा शब्दाचा चमत्कार आहे या ठिकाणी. ते म्हणतो हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी, हे विश्वरूप तुम्हाला दाखवलं, याचा सोहळा याचा आनंद मी भोगला आणि जी डोळे निवाले आणि माझे डोळे शांत झाले तुमच्या विश्वरूपाला पाहून. मग जर तुझे डोळे शांत झाले तर आता तेच पाहावं की नाही पुन्हा पुन्हा, आहे की नाही. भेटलेची काय खादलेची खावे वाटे आणि भेटे आवडी. खाल्लेला जर पदार्थ आवडला असेल तर तोच पुन्हा खावा वाटावं, जे भेटलंय त्याचीच पुन्हा पुन्हा भेट घ्यावी वाटणं. अर्जुन कसा बोलतो, हे मानवी मनोविज्ञान आहे, माणसाची मनोवृत्ती, बरोबर ना महाराज, या प्रकारची. वास्तविक त्याला हे सांगायचं होतं का, हां, किंबहुना विश्वरूपाचे डोळे पाहुणे निवाले डोळे, हे त्याचे डोळे निवाले होते. तर पुढं काय म्हणतो, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी, आता माझ्या मनात कृष्णमूर्ती लागी, ते आधले होता ती म्हणजे ते फार हापापलेले आहेत, हावरे झालेले आहेत, उत्कट अभिलाषा निर्माण झालेली आहे की आता हे विश्वरूप नको, आता आपल्याला मूळची कृष्णमूर्ती दिसावी याच्यासाठी. म्हणजे याचा अर्थ त्याला ते जर शांत झालं होतं तर त्याला पुन्हा तेच दिसावं वाटावं, आहे की नाही. पण तसं नाही, त्याच्या मनात आहे की आता कृष्णमूर्तीच पाहिजे. पण देवाला कसं म्हणायचं, काही उगीचच पाहिलं उगीचच मला दुर्बुद्धी झाली असं कुठं, आता नको म्हणायला. एकदा म्हणून गेला अगोदर, पण आता त्याला मुख्य काय आहे, कृष्णमूर्तीचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून तो म्हणतो हे साकार कृष्णरूपडे वाचोनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानितात. हे देवा अशी गोष्ट झाली की हे साकार सगुण साकार झालेलं कृष्ण परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते वाचूनी त्याच्याशिवाय आता पाहो नावडे, आता मला हे विश्वरूप पाहायला आवडत नाही असं सांगतो. एकदा म्हणतो डोळे निवाले म्हणतो आणि आता म्हणतो का पाहो नावडे. खरं माझ्या म्हणजे काय आहे की मला ज्या कृष्ण परमात्म्याच्या सगुण साकार परिच्छिन्न या रूपात त्याची आराधना करण्याची किंवा त्याची संगसुख भोगण्याची जी काही सवय झाली किंवा जे संस्कार झालेत, त्या संस्कारामुळं मला जरी विश्वरूप मी तर तात्कालिक रूपाने पाहिलं, माझे डोळे तृप्त झाले, तरीसुद्धा कायमचं मला हे नको आहे. मला काय पाहिजे, वाचूनी पाहो नावडे, ह्या कृष्णरूपा वाचून दुसरं हे विश्वरूप हे मला पाहायला आवडत नाही. ते जीवीचिया जीवा प्रेमभावाचिया भावा, तुझं वाचूनी केशवा आणू नावडे. काय जीवे अनुसरलिये आधुनी कानये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा देवरू श्री विठ्ठलू. अशा प्रकारचे ज्ञानोबारायांची ही स्थिती आहे की नाही, जे ह्या विश्वरूपाचं एवढं वर्णन करतात, त्यांच्या जर विरहिणी पाहिल्या तर ह्याच प्रकारची स्थिती आहे. घनुवाजे गुणगुणा वारा वाहे ऋणधुना, भव तारको हा कान्हा वेगी भेटवा का. चांदवो चांदणे चाफे ओ चंदनू, देवकी नंदने विन नावडे वो. अशा प्रकारचं सांगतात. पहिलं तो गे काहू कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. ज्ञानोबारायांची देखील अशी स्थिती आहे. तर ते सांगतात आता होता, आणि त्यांची स्थिती अशी, म्हणूनच याचं एवढं रसभरीत वर्णन इथं केलेलं आहे. ही त्यांची अनुभूती आहे या ठिकाणी. हे विश्वरूपाचे सोहळे, अनुभूती म्हणजे कोणते, अर्जुनाच्या रूपातली अनुभूती नाही, त्याच्या इष्टाच्या रूपात असलेली अनुभूती. अर्जुनाचे सोहळे त्यांनीच पुरे केले होते पूर्वी, म्हणून त्याचं वर्णन केलं.
त्यांनीच पुरे केले होते ना अर्जुनाचं. आणि ते हे काय तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया ते साकार कृष्ण रूपडे वाचोनी पाहू नावडे ते न देखता. जर ते म्हणे जर ते कृष्णरूप मला जर पाहायला मिळत नसेल तर हे थोडे मानितात. हे विश्वरूपसुद्धा मला काय वाटतं फार अल्प आहे त्याच्या मानाने, म्हणजे यांनी माझं मन संतुष्ट होत नाही. आम्हा भोगमोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचोनी नाही मनोनी तैसाची साकारू होई हे सावरी आता. आम्हा भोगमोक्षाची आठाई ते म्हणतात आम्हाला लोक जे भोग घेतात किंवा काही लोक मोक्ष प्राप्त करतात, पण आम्हाला हे ऐहिक किंवा पारलौकिक भोग यांची पण इच्छा नाही. आणि मोक्ष जो आहे ना तो मोक्षाची पण आम्हाला इच्छा नाही. मोक्ष सुखा हाणू लाता आम काय भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणू लाता तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. मग तुम्हाला भोगही नको का मोक्षही नको? अहो परमात्म्याचं चिंतन हाच आमचा भोगही आहे आणि हाच आमचा मोक्ष आहे. आम्ही ते मोक्ष म्हणजे गर्भवासातून मुक्तता याला आम्ही मोक्ष म्हणत नाही. भगवत तुकाराम महाराज तर याच्या असं म्हणतात की तो परमात्म्याची भेटसुद्धा नको, नुसतं परमात्म्याचं जे चिंतन आहे ते चिंतन आमच्याकडून घडलं तरीच आम्हाला हाच भोग आहे हाच मोक्ष आहे. कारण काय आमच्या अंतःकरणवृत्ती ज्या ठिकाणी रमलेली आहे त्याच्यात राहणं हाच आमचा भोग जय झाला आणि हाच आमचा मोक्ष झाला. त्याची भेटीचं तरी काय तुकाराम म्हणतात काय करावे चिंतन आणि त्याची बरवे न भेटून. बुलट देव भेटला नाही आम्ही सारखं त्याच्या विरहात त्याचं चिंतन करत राहतो. त्यामुळं करावे चिंतन त्याची बरवे न भेटून बरवा अंगी राहे भाव तंगतोची जाणा देव. त्या परमात्म्याविषयी आमच्या अंतःकरणाची वृत्ती नित्य त्याच्या चिंतनात रममान होणं हाच आमचा भोग आणि हाच आमचा मोक्ष. उलट जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत निरंतर चिंतनाची धारा अखंड त्याच्या दिशेने प्रवाहित होत असते. आणि त्यामुळं आम्हाला भोगमोक्षाच्या ठाई श्रीमूर्ती वाचवणी नाही. भगवंताच्या मूर्तीशिवाय त्याच्या स्वरूपाशिवाय तुझ्या ह्या चतुर्भुज स्वरूपाशिवाय आम्हाला भोगमोक्षाच्या ठिकाणी आम्हाला काही कौतुक वाटत नाही. म्हणून हे देवा अशी आमची स्थिती आहे. ही आमच्या अंतःकरणाची स्थिती आहे. आमच्या अंतःकरणाची खरी धारणा अशी होऊन गेली देवा की तो श्रीमूर्ती वाचवणी भोगमोक्षाच्या ठाई म्हणजे इथं अध्यार करायचा की आम्हाला काही कौतुक वाटत नाही. तैसाची साकार होई. मग आता काय हे आम्हाला जर दुसरं काय आवडतच नसेल तर आम्हाला जे आवडतं त्या आवडीप्रमाणेच तो आता सगुण साकार हो. आणि हे आता सावरी आणि ही तुझं जे विश्वरूप आहे ते आता सावर म्हणजे आटोपून घे, हे आता दाखवण्याचं पुरे कर असं अर्जुन म्हणतो. तैसाची साकारू होई सावरी आता ना नाही याच्यात उपसंहारी आता पाठ भेद असेल. अठ्ठावी होई ना हा उपसंहारी आता खंदारकर महाराजांचा पाठ आहे. बाकीच्या दुसऱ्या कोणत्याच प्रतीत नाही हा पाठ. हा कुंटेंच्या याच्यात आहे त्याच्यातच आहे. हा त्याच्यात आहे नाही का. दादांच्या याच्यातही करून घ्या वाटलं चांगलं आहे पाठ. याच्यात नाही लिहिलं. दुसरा एक संहारी आता असा पण पाठ आहे. सावरी आता आणि उपसंहारी आता. श्री